नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय दिव्य आणि पवित्र अशी कथा सांगणार आहे. ती म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या शुभविवाहाची कथा. जगाच्या आरंभापासून चालत असलेली ही कथा प्रेमाची, भक्तीची, तपश्चर्याची आणि निष्ठेची आहे. एक साधी कन्या पार्वती आणि विश्वाचे पालन करते महादेव हे दोन शक्तिरूप कसे एकत्र आलेत, त्यांचा विवाह कसा झाला, देवतांनी आणि ऋषींनी हा दिव्य मिलन कसं घडवून आणलं, आज आपण जाणून घेणार आहोत. पार्वतीच्या कठोर तपश्चर्यापासून ते महादेवांनी स्वीकारलेल्या त्यांच्या विवाहापर्यंतचा संपूर्ण प्रवास. तर चला सुरू करूया ही मन मोहून टाकणारी, भक्तीने भरलेली दिव्य कथा, शिव पार्वती शुभविवाहाची. खूप खूप वर्षापूर्वी हिमालय पर्वताच्या शांत नितळ प्रदेशात एक मोठं राज्य होतं. त्या राज्याचे राजा होते हिमालय आणि राणी मेना. या दोघांनाही देवाच्या कृपेने एक सुंदर तेजस्वी मुलगी झाली, पार्वती. ती लहानपणापासून खूप शांत, प्रेमळ आणि देवभक्त होती. लहान असतानाच ती दररोज शिवलिंगाची पूजा करायची. कधी आई विचारायची, "ग बाळे, तू असं रोज शिवलिंगावर पाणी का घालतेस?" पार्वती मंद हसून म्हणायची, "आई, मला महादेव खूप आवडतात, ते खूप चांगले आहेत." तिचा हा प्रेमभाव लहानपणापासूनच मनात रुजला होता. दुसरीकडे कैलास पर्वतावर महादेव तपस्येत बसलेले होते. त्यांची पत्नी सती हिच्या निधनानंतर ते पूर्ण संसारापासून दूर झाले होते. त्यांनी डोळे मिटले, मन ध्यानात लीन आणि ते जगाची कोणतीही चिंता न करता शांत बसलेली. देवतांना माहीत होतं, दृष्ट असुर तारकासुराचा नाश करणे खूप कठीण आहे. त्याला असे वरदान होते की फक्त शिवपुत्रच त्याला मारू शकेल. पण शिव तर संसारात कोणताही सहभाग ठेवत नव्हते. देव सगळे चिंतेत पडले. हळूहळू पार्वती मोठी झाली. तिच्या मनात एकच इच्छा, महादेवांचं माझे पती व्हावेत. आई वडील तिला म्हणायचे, "पार्वती, तुझ्यासाठी किती राजकुमार येऊन गेले, कोणालाही हो म्हण. असे योगीवर प्रेम का करतेस?" पार्वती शांतपणे उत्तर द्यायची, "बाबा, महादेव फक्त योगी नाहीत, ते संपूर्ण विश्वाचे पालन करते आहेत. मी फक्त त्यांच्यातच चरणी दासी व्हायचे ठरवले." हिमालय राजाला तिचा हट्ट दिसला, पण तिच्या श्रद्धेमुळे तेही तिच्या बाजूने उभे राहिले. देवांनी पार्वतीला भेटून सांगितलं, "देवी, जर तुम्ही शिवांची तपस्या केली नाही तर जगाला वाचवणारा शिवपुत्र अवतरू शकणार नाही. शिव पण तुमच्यासारख्या शुद्ध भक्तिमयच्या कन्येशी विवाह करतील. तुम्ही तपस्या करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत." पार्वतीने निर्धार केला, "माझं प्रेम आणि भक्ती खरी असेल तर शिव मला स्वीकारतील." ती घर सोडून वनात गेली. तिने तपस्या सुरू केली. पहिले काही महिने ती फक्त फूल, पाने, जल यावर जगली. नंतर कठोर तप केले. फक्त हवा घेऊन एकसारखी ध्यानधारणा केली. कधी कठोर उन्हाला, कधी बर्फाचे थर, कधी जोराची वादळ, पण पार्वती एक क्षणही ढळली नाही. तिचे केस विस्कटलेले, शरीर कृश झाले, पण मन मात्र अधिक तेजस्वी झाले. वनातील सगळे प्राणी तिच्या भोवती शांत राहत. तिच्या तपस्येने परिसर पवित्र झाला. देवतांना वाटलं, अशी भक्ती कधीच पाहिली नाही. पार्वतीची तपस्या पाहून शिवांनी विचार केला, तिच्या प्रेमात स्वार्थ तर नाही ना? माझं रौद्र रूप, माझं तपस्वी जीवन तिला खऱ्या अर्थाने स्वीकारता येईल का? मग शिवांनी एक वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि पार्वतीजवळ गेले. ते म्हणाले, "बाई, तू एवढी तपस्या का करतेस? शिव कसे आहेत माहीत आहे आणि शिवाविषयी
त्यांनी एक नकारात्मक गोष्ट बोलायला सुरुवात केली. ते भस्म लावतात, नागाबरोबर राहतात, स्मशानात बसतात. तुला असा वर चालेल? पार्वती शांतपणे हसली. बाबा, तुम्हाला शिवांचं बाह्यरूप दिसतं, मला आहे त्यांचं अंतःकरण दिसतं. ते जगातील सर्वात पवित्र, दयाळू आणि सुंदर आहेत. वृद्ध ब्राह्मण हसला आणि अचानक त्या रूपातून स्वतः महादेव प्रकट झाले. पार्वती, तुझा प्रेमभाव खरा आहे. तुझी तपस्या मला स्वीकार आहे. पार्वती नम्रपणे वाकली. देवतांनीही आनंदाने जयघोष केला. विवाहाचा मुहूर्त ठरला. हिमालयावर आनंदोत्सव पसरला आणि एके दिवशी शिवाची बारात निघाली. बारात मात्र सामान्य नव्हती. नंदीबैल, गण, भूतप्रेत, योगी, सिद्ध, नाग सगळे शिवासोबत नाचत होते. पर्वतावर जेव्हा शिवांची बारात पोचली ते पाहून हिमालयाच्या राज्यातील लोक घाबरले. अगं मीना, हा कसा वर? मीनादेवी तर थोड्याच क्षणी बेशुद्ध व्हायच्या. पार्वतीने मात्र सगळ्यांना शांत केले. हा माझा महादेवाचा खेळ आहे. ते दिसतात तसे नाहीत. शिवाने नंतर सौम्य तेजस्वी रूप धारण केलं. लोक विस्मयाने स्तब्ध झाले. ते रूप इतकं सुंदर होतं की कोणालाच डोळे हटत नव्हते. विवाह मंडप उभारला गेला. गंधर्वांनी संगीत सुरू केलं. देवतांनी आकाशातून फुलं उधळली. पार्वती देवी अप्रतिम वेशात सुगंधी फुलांनी सजलेली, शिव तेजस्वी शांत दिव्या रूपात. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातली. मंगलाष्टक सुरू झाले. महादेव आणि पार्वती यांनी अग्नीच्या साक्षीने फेरे घेतले. त्या क्षणी कैलास थरथरला. देव आनंदले. प्रजांनी जयघोषणा केला. हर हर महादेव, गौरी शंकर की जय. विश्वातील दोन महान शक्ती एकत्र आल्या. शिव म्हणजे चेतना, पार्वती म्हणजे ऊर्जा. दोघे मिळून संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारी शक्ती. मित्रांनो, अशी होती भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या शुभविवाहाची दिव्य कथा. भक्ती, प्रेम, संयम आणि तपश्चर्येने भरलेला हा प्रवास आपल्याला शिकवतो की जिथे श्रद्धा असते तिथे अशक्यही शक्य होतं. पार्वतीच्या अखंड भक्तीने महादेवांना जिंकले आणि या विश्वातील सर्वात पवित्र मिलन घडून आले. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तुमचे सुंदर कमेंट्स खाली नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा, कारण तुमचा एक लाईक आणि शेअर आमच्या कामाला प्रचंड आधार आणि प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एक नवीन कथा, नवीन शिकवण आणि नवीन प्रेरणा घेऊन. तोपर्यंत हर हर महादेव. धन्यवाद.